नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आपण जेव्हा लग्न समारंभांना आणि जातो आणि तिथे एक असा स्टॉल असतो की तवा फ्राय म्हणून भाजी असते आणि अतिशय सगळ्यांना आवडीची अशी भाजी असते ती. तर आपण ती रेसिपी आज करून बघणार आहोत. बऱ्याच प्रकारच्या भाज्या असतात, त्याच्यात ती ग्रेव्ही असते आणि ती कशी बनवायची तर ते आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण तवा फ्रायसाठी भाज्या ज्या घेणार आहोत त्याच्यामध्ये आहेत कारली आहेत, गाजर आहे, सिमला मिरची आहे, बटाटा असणार आहे, नंतर ही गवारी आहे, गावठी गवारी, आणि मी ही पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे कारण शिजणार नाहीत नुसती परतून काढल्यानंतर. तर ही थोडीशी मीठ घालून मी थोडीशी शिजवून घेतलेली आहे. वांगी आहेत आणि ही अशी वांगी छोटी वांगी लागणार आहे, त्याला आपण काप देऊन मग नंतर त्याचे तुकडे तळून घेणार आहोत. आणि ही अरवी आहे, कोणाला माहीत नसेल तर अळूचे कांदे असतात हे. भेंडी आहेत आणि एवढ्या सगळ्या भाज्या आपल्याला लागणार आहेत. हे कापून घेतल्या तिथे, ते आपण दाखवते तुम्हाला. तर ही अरवी आपण याच्या साला काढून घ्यायच्या आणि अशा स्वच्छ धुवून ते माती खूप असते बघा त्याला, आणि असे तुकडे करून घ्यायचे. सिमला मिरची मी बारीक कापून घेतली, ही आपण फक्त त्या ग्रेव्हीत परतून काढणार आहोत. बटाटा आहे, नंतर ही गवारी आहे, मीठ घालून थोडीशी उकडून घेतलेली आहेत. वांगी आहेत, ह्याचे आता आपण 2 काप करून घेणार आहोत. भेंडी अशी उभी चिरून घ्यायची आणि कापून घ्यायची अशी की कीड वगैरे असेल तर आपल्याला दिसेल. छोटी भेंडी घेतली तरी चालतील. आता ही मोठी आहे तर आपण त्याचे 2 तुकडे केलेत. कारली आहे, ती आपण त्याला थोडंसं मीठ आणि हळद लावून थोडा वेळ ठेवून देणार आहोत. आणि ह्या आता भाज्या सगळ्या आपल्याला तळून काढायच्या आहेत, म्हणजे फ्राय करायच्या आहेत त्या, आणि डीप फ्राय करायच्या आहेत त्या. आणि हे गाजर आहे, तर आपण ह्या भाज्या सगळ्या आता डीप फ्राय करून घेऊया. आपण अर्धा चमचा मीठ घातले आणि थोडीशी पाव चमचा हळद घालूया आणि हे सर्व कालवून घ्यायचं. त्याला मीठ आणि हळद व्यवस्थित लागेल कारल्याला, आणि नंतर आपल्याला ती तळायची आहेत. आता कढईमध्ये आपण तेल ठेवणार आहोत. तेल घेतोय, आपल्याला तळून घ्यायच्या त्या भाज्या सर्व. तेल तापलेलं आहे, तर आपण आता भेंडी याच्यावर फ्राय करून घेणार आहोत. गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे, म्हणजे काय तळायला वेळ नाही लागणार. भेंडी मस्त तळून खरपूस झालेली आहे, कुरकुरीत एकदम. आणि आपण ते पण आता बटर पेपरवर काढून घेऊया, म्हणजे थोडं तेल त्यातलं निथळलं जाईल. वांगी कापून पाण्यात ठेवली होती, त्याच्यामुळे काळी पडणार नाही ती. आपली वांगी पण तळून झालेली आहेत, रंग बदललाय त्याचा. आणि ही पण आपण पेपरवर काढून घेऊया. उकडून घेतली आहेत मीठ घालून, कारण गवारी खूप शिजायला एकदम कडक असतात आणि गावठी गवारी आहे, तर आपण थोडीशी ती परतून काढूया. गवारीच्या बदली फरसबी घेतली तरी चालते. आपल्याकडे ज्या कुठल्या भाज्या असतील तर आपण त्या वापरल्या तरी चालतील. केळी चालतील, कच्ची केळी, सुरण. पुढचे आहे आपण गाजर आहेत, थोडेसे उभे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते पण थोडेसे परतून काढूया. खूप काढायचे नाहीये, थोडे तेलावर परतून काढायचे. आणि हे काही शिजवायचे नाहीये, तर हे आपण काढून घेऊया आता. पुढे आपण टाकणार आहोत बटाटे. बटाट्याचे तुकडे करून पाण्यात ठेवून दिलेले, काळे पडतील म्हणून.
आपण काढून घेऊया तो पण. परत अरवी, ही पण आपल्याला तेलामध्ये तळून काढायची आहे. पातळ काप केले त्याचे. अरवी पण छान खरपूस तळून झालेली आहे, तर आपण ही काढून घेऊया आता. सहसा आपण अरवीची भाजी कोणी करत नाही, पण तवा फ्रायमध्ये अरवी वापरतात. आता ह्या सर्व भाज्या मी एकामागोमाग एक परतून घेतल्यात, तळून घेतल्यात. आपण शेवटी आता कारली घालणार आहोत, कारण कारल्याचा कडवटपणा तेलात उतरणार, म्हणून आपण कारली आहे ती एकदम शेवटी ठेवणार आहोत. ह्याचं पाणी आहे ते असं थोडंसं निथळून घ्यायचं, दाबून एकदम कारली, आणि नंतर मग तेलावर सोडायचे. थोडंसं पाणी आलंय ते आपण दाबून घेतलेलं आहे. ही पण अशी खमंग परतून काढायची. आपली शेवटची भाजी कारल्याची तळून झालेली आहे. आपण ही पण काढून घेऊया. एकदम अशी कुरकुरीत झाली आहे. आपल्या भाज्या सगळ्या तळून झालेल्या आहेत मस्तपैकी. आता पुढची कृती जी आहे, तर आपण आमचूर पावडर आणि चाट मसाला घेतलाय, तर आपण एका बाउलमध्ये तो मिक्स करून घ्यायचा आधी. आणि थोडंसं आपण, याच्यात मीठ असतंच पण तरी थोडंसं आपण मीठ घालणार आहोत, कारण भाज्यांना आपण फक्त कारल्याला मीठ घातलेलं आहे. आणि आता हे सर्व एकत्र करून आपण या भाज्यांवर पसरवायचे. थोडा मसाला त्याला लागेल भाज्यांना व्यवस्थित. आपण हे थोडंसं असं भाज्यांना लावून घेऊया मसाला, म्हणजे गरम असतानाच त्याला व्यवस्थित लागला जाईल. आणि ह्या अशा वेगळ्या वेगळ्याच ठेवायच्यात, आपल्याला एकत्र नाही करायचे. अशा नुसत्या खायलाही खूप छान लागतील, पण आता पुढे आपण ह्याच्यासाठी ग्रेव्ही बनवणार आहोत. एक मसाला आहे जो त्याचा. आपण पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे, 2 चमचे तेल घ्यायचंय. तेल थोडं जास्त घ्यावं लागेल, कारण आपल्याला तो मसाला व्यवस्थित परतून काढायचा आहे. हे मोठे 2 कांदे घेतलेले आहेत मी, बारीक चिरून घेतलेले. कांदा एकदम खरपूस करून घ्यायचा आहे एकदम, आणि नंतर आपल्याला मसाले त्याच्यात ऍड करायचे. आपला कांदा छान परतून झालेला आहे. आपण याच्यात ही टोमॅटोची ग्रेव्ही, हे 4 टोमॅटो मी घेतलेत आणि मिक्सरला ते पेस्ट केलेली आहे त्याची, तर ती आपण टोमॅटो कांद्यावर घातलेली आहे. काढायचं हे सर्व. कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यात मसाले घालायला सुरुवात करूया. लसूण आणि मिरच्या आहे, आलं लसूण आणि मिरच्या आहेत, तर ते आपण घालूया. आपण लाल काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत 1 चमचा. 1 छोटा चमचा गरम मसाला. ही धणा पावडर आहे. जिरा पावडर 1-1 चमचा घातलाय मी सर्व.
थोडंसं मीठ घालूया आपण. मीठ आपण भाजीला पण लावलेलं आहे. आणि छान आता मसाले परतून काढायचे खमंग असे. छान खमंग असं परतून झालेलं आहे. आणि आता आपण ह्यात महत्त्वाचा एक भाग टाकणार आहोत, ती म्हणजे गरम पाण्यामध्ये काजू थोडा वेळ भिजत घालायचे आणि मिक्सरला लावून घ्यायचे आणि त्याची अशी छान पेस्ट होते. तर आपण ही याच्यात घालणार आहोत. आता काजूची पेस्ट घातल्यानंतर तव्याला चिटकायला सुरुवात होईल, म्हणून जरा पटापट ढवळून घ्यायचं. हे इथं थोडंसं पाणी घालायचं. तर काजूची पेस्ट असते, आता निर्लेपचं असल्यामुळे त्याला तेवढं चिकटणार नाही. खमंगपणा वाढवण्यासाठी आपण 1 चमचा बटर घालूया. आणि हा मसाला आता चांगला परतत राहायचा थोडा वेळ. एकदम सुका करायचा आपल्याला तो. थोडंसं पाणी घालायचं, नाहीतर तो मसाला खाली चिटकत राहतो काजूच्या पेस्टमुळे. आपला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त परतून काढायचा तो. छान झालेला आहे परतून. आता आपण गॅस काढून टाकूया आणि भरपूरशी कोथिंबीर टाकायची आपल्याला वर. सुंदर मसाला झालेला आहे. मध्ये फक्त आपण ग्रेव्ही घालणार. आपण तव्यामध्ये भाज्या सर्व अरेंज केलेत आणि हा मसाला असा मधोमध ठेवायचा आहे. आणि कोणती भाजी हवी असेल तर आपण त्याच्यामध्ये ती परतून काढायची. आता समजा कोणाला बटाटा हवा असेल किंवा भेंडी हवी असतील तर आपण ती त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्हीमध्ये परतून काढायची आणि ती तशी प्लेटमध्ये द्यायची. आपली मस्त अशी तवा फ्राय तयार आहे. अगदी लग्न समारंभात मिळणारी भाजी. आणि आपण अगदी घरातच ज्या काही भाज्या कोणत्या आपल्याकडे असतील तर त्याच्यामध्ये हा असा मसाला बनवून आपण बनवू शकतो. तर नक्कीच ह्या गोष्टी बघा आणि ही भाजी करून बघा आणि मस्तपैकी एकदम लग्नाचा फील घ्या. की आपण तिकडे कसं थोड्या प्रमाणात आपल्याला खायला मिळते, पण आपण घरी बनवल्यानंतर भरपूर प्रमाणात खायला मिळते. तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.